सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग। नमस्कार रसिक श्रोते हो, मी विद्या आजच्या व्हिडिओत आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। रसिक हो, आपण सगळेच काहीही करताना लोक काय म्हणतील याचाच जास्त विचार करतो आणि या विचारानेच आपण बऱ्याचदा तिथंच थांबतो। थोडंसं आपण यातून बाहेर पडूयात, आपल्या मनाचा आपल्या स्वप्नांचा थोडासा विचार करूयात, चांगल्याची कास धरूयात आणि चांगल्याच्या साथीनं पुढे जाऊयात, किमान तसा प्रयत्न करूयात। असाच काहीसा आशय असणारी आजची ही कविता। सहज साधे सोपे शब्द मनात आले, लेखणीतून कागदावर उतरले आणि कवितेत रूपांतरित झाले। अर्थातच आजची कविता लोक काय म्हणतील। लोक काय म्हणतील कायमच हा विचार म्हणी। लोक काय म्हणतील कायमच हा विचार म्हणी, कशी होईल आपली गती राहिलो जर याच संभ्रमी। लोक काय म्हणतील कायमच हा विचार म्हणी, कशी होईल आपली गती राहिलो जर याच संभ्रमी। संभ्रमातून थोडे बाहेर पडू, संभ्रमातून या थोडे बाहेर पडू, जग बाहेरचं थोडं पाहू। संभ्रमातून या थोडं बाहेर पडू, जग बाहेरचं थोडं पाहू, मन काय म्हणतंय थोडं त्याचंही ऐकू। संभ्रमातून या थोडे बाहेर पडू, बाहेरचं जग थोडं पाहू, मन काय म्हणतंय थोडं त्याचंही ऐकू। जग चांगलं जग वाईट हा विचारच सोडून देऊ। जग चांगलं जग वाईट हा विचारच सोडून देऊ, आपणच चांगले होऊ, आपणच चांगले राहू। जग चांगलं जग वाईट हा विचारच सोडून देऊ, आपणच चांगले होऊ, आपणच चांगले राहू आणि चांगल्याचाच प्रसार करू। आपणच चांगले होऊ, आपणच चांगले राहू आणि चांगल्याचाच प्रसार करू। जे चांगले ते आपले होतील, जे चांगले ते आपले होतील, विचार आपले पुढे नेतील। जे चांगले ते आपले होतील, विचार आपले पुढे नेतील, आपल्या कामात सहकार्य देतील। आज गरज याचीच आहे, आज गरज याचीच आहे, चांगल्या विचारांची, चांगल्या माणसांची आणि चांगल्या कामांची। खरं तर आज गरज याचीच आहे, चांगल्या विचारांची, चांगल्या माणसांची आणि चांगल्या कामांची। खरंच नितांत गरज आहे। म्हणूनच सारे एक होऊ, म्हणूनच सारे एक होऊ, थोडा स्वप्नांचा विचार करू आणि स्वप्नपूर्तीसाठी मात्र चांगल्याचीच कास धरू। म्हणूनच सारे आपण एक होऊ, थोडा स्वप्नांचा विचार करू, स्वप्नपूर्तीसाठी मात्र चांगल्याचीच कास धरू, चांगल्याचीच कास धरू। रसिक हो, कविता ऐकल्याबद्दल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार। नमस्कार।